पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून पत्रकार परिषद घेत नाहीत। पत्रकारांना आपल्या पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यासाठी मेळच लागत नाही। फक्त निवडणुका आल्या की मीडिया समोर पंतप्रधान ठराविक वक्तव्यासाठी येत असतात। पण आता त्यांनी एक मुलाखत दिली आहे। दुर्दैवाने तीही भारतात नाही तर अमेरिकेच्या एका पॉडकास्टरला दिली आहे। त्यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांना यूट्यूब चॅनलवरील एका पॉडकास्टसाठी मुलाखत दिली आहे। हा पॉडकास्ट 3 तास 17 मिनिटांचा आहे। यामध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्या व्यतिरिक्त RSS, हिंदू राष्ट्र आणि महात्मा गांधींसह अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले आहे। या पॉडकास्टमध्ये ते गुजरातमधील दंगलीवर देखील सविस्तर बोलले आहेत। याशिवाय चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधावर देखील ते बोलले आहे। आता या मुलाखतीतील महत्त्वाच्या बाबी समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। पहिलं, विरोधक या मुलाखतीवर काय म्हणाले आहेत ते पाहूया। अमेरिकन पॉडकास्ट मधील पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते प्रतिक्रियेत म्हणाले की जो व्यक्ती पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना तोंड देण्यास घाबरतो त्यांनी एका उजव्या विचारसरणीच्या परदेशी पॉडकास्टरला मुलाखत दिली आहे। जयराम रमेश यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की आणि त्या व्यक्तीनं त्यांच्या सरकारला धारेवर धरणाऱ्या प्रत्येक संस्थेला शिस्तबद्धपणे संपवलं असताना देखील ती व्यक्ती हे म्हणण्याचं धैर्य दाखवते की टीका ही लोकशाहीचा आत्मा आहे। त्यांनी टीका करणाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला केला आहे ज्याची तुलना अलीकडच्या इतिहासातील कोणाशीही केली जाऊ शकत नाही। शेजारच्या पाकिस्तानाबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, जगात कुठेही दहशतवादी घटना घडली तरी त्याचं मूळ कुठेतरी पाकिस्तानातच असतं। ते म्हणाले, अमेरिकेत 9/11 ची इतकी मोठी घटना घडली, त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन शेवटी कुठे सापडला? तो पाकिस्तानातच लपून बसला होता। पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तान फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी आहे। आम्ही सातत्यानं पाकिस्तानला सांगत आलो आहोत की या मार्गाने कोणाचंही भलं होणार नाही। तुम्ही दहशतवादाचा मार्ग सोडा। राष्ट्र पुरस्कृत दहशतवाद थांबला पाहिजे। फ्रीडमन यांना दिलेल्या मुलाखतीत मोदी पुढे म्हणाले, शांतता प्रक्रिया पुढे नेण्यासाठी मी स्वतः लाहोरला गेलो होतो। दोन्ही देशातील संबंधाची एक चांगली सुरुवात व्हावी यासाठी पंतप्रधान झाल्यानंतर शपथविधी समारंभाला मी पाकिस्तानला विशेष आमंत्रण दिलं होतं। मात्र प्रत्येक वेळेस चांगल्या प्रयत्नांना परिणाम नकारात्मक झाला। त्यांना सद्बुद्धी मिळेल अशी आम्हाला आशा आहे। मुलाखती दरम्यान फ्रीडमन यांनी पंतप्रधान मोदींना 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीविषयी देखील विचारलं। यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी त्याआधीची परिस्थिती तुम्हाला सांगू इच्छितो। 24 डिसेंबर 1999 ला भारतीय विमानाचं अपहरण करून ते कंदहारला नेण्यात आलं होतं। 2000 मध्ये दिल्लीत लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला झाला। 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर दहशतवादी हल्ला झाला। ऑक्टोबर 2001 मध्ये जम्मू काश्मीर विधानसभेवर दहशतवादी हल्ला झाला। 13 डिसेंबर 2001 ला भारताच्या संसदेवर हल्ला झाला। पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यावेळेस 8 ते 10 महिन्यांमध्ये झालेल्या घटना लक्षात घ्या। अशा परिस्थितीत मी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली। त्याआधी शतकातील सर्वात मोठा भूकंप आला होता। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मी या कामाला लागलो। ते पुढे म्हणाले, 27 फेब्रुवारी 2002 ला विधानसभेत अर्थसंकल्पीय सत्र होतं। आम्ही सभागृहात बसलो होतो। आम्ही आमदार होण्यास त्याच दिवशी 3 दिवस झाले होते आणि गोध्राची घटना घडली। ही भयंकर घटना होती। लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं। विमानाचं अपहरण करून ते कंदहारला नेण्यापासून सुरू झालेल्या अनेक मोठ्या घटनांची पार्श्वभूमी आणि त्यात इतक्या मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यू होणं, त्यांना जिवंत जाळणं, त्यावेळेस काय परिस्थिती असेल याची तुम्ही कल्पना तरी करू शकता का? ते म्हणाले की खूप मोठी दंगल झाली असं ते सांगितलं जातं। तो गैरसमज पसरवण्यात आला आहे। पंतप्रधान मोदी म्हणाले, 2002 च्या आधीची आकडेवारी जर पाहिली तर लक्षात येतं की गुजरातमध्ये किती दंगली व्हायच्या।
पतंगावरून जातीय हिंसा व्हायची, सायकलीची टक्कर झाल्यानंतर हिंसा व्हायची. 2002च्या आधी गुजरातमध्ये 250हून अधिक मोठ्या दंगली झाल्या होत्या. 1969 मध्ये ज्या दंगली झाल्या होत्या त्या 6 महिने चालल्या होत्या. इतकी मोठी घटना स्पार्किंग पॉइंट बनली आणि काही जण मारले गेले. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमची पार्श्वभूमी इतकी भक्कम आहे की जेव्हाही आम्ही शांततेसाठी बोलतो तेव्हा जग आमचं ऐकतं, कारण भारत ही बुद्ध आणि महात्मा गांधीची भूमी आहे. रशिया युक्रेन बाबत मोदी म्हणाले, माझे रशिया आणि युक्रेन दोघांशी चांगले संबंध आहेत. मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या समोर असं म्हणू शकतो की ही युद्धाची वेळ नाही. तसंच मित्रत्वाच्या नात्यानं झेलेन्स्की यांना देखील सांगतो की जग कितीही तुमच्या पाठीशी उभं राहिलं तरी युद्धातून कधीही मार्ग निघणार नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांना वाटतं की चर्चेतूनच युद्धावर तोडगा निघणार आहे. हा तोडगा तेव्हाच निघेल जेव्हा रशिया आणि युक्रेन दोघेही वाटाघाटी करतील. पंतप्रधान मोदी म्हणाले, संपूर्ण जगानं युक्रेन बरोबर किती चर्चा केली तरी वाटाघाटींसाठी दोन्ही बाजूंचा सहभाग आवश्यक आहे. मी नेहमीच म्हणतो की मी शांततेच्या बाजूने आहे. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी RSS बद्दल देखील सविस्तर बोलले आहेत. ते म्हणाले, RSS मोठी संघटना आहे. संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. जगात इतकी मोठी स्वयंसेवी संघटना कुठे आहे का? कोट्यवधी लोक RSS शी जोडले गेलेले आहेत. RSS ला समजणं तितकं सोपं नाही. RSS चं काम समजून घेतलं पाहिजे. RSS जीवनाच्या उद्देशाला दिशा देतो, पंतप्रधान मोदी म्हणाले. RSS चे काही स्वयंसेवक जंगलांमध्ये वनवासी कल्याण आश्रम चालवतात. आदिवासींमध्ये राहून ते शाळा, विद्यालय चालवत आहेत. अमेरिकेत काही जण आहेत जे त्यांना $10 ते $15 दान करतात. अशी 70,000 विद्यालये सुरू आहेत. याच प्रकारे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी विद्याभारती नावाची संघटना उभी करण्यात आली आहे. देशात त्यांच्या जवळपास 25,000 शाळा आहेत. पंतप्रधान मोदी भारतीय मजदूर संघाबद्दल देखील बोलले. ते म्हणाले की डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटना म्हणतात, जगातील कामगारांनो संघटित व्हा. RSSच्या शाखेतून निघालेले जे लोक मजदूर संघ चालवतात ते म्हणतात, कामगारांनो जगाला एक करा. 2 शब्दांचा फरक आहे, मात्र विचारांमधील बदल मोठा आहे. संघाच्या सेवाभावामुळे मी घडलो आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुलाखतीत सांगितलं की आज देखील भारतीय जीवनावर महात्मा गांधी यांचा प्रभाव कोणत्या तरी स्वरूपात दिसून येतो. ते म्हणाले, स्वातंत्र्याबद्दल बोलायचं तर इथे लाखो वीरांनी बलिदान दिलं, तारुण्य तुरुंगात घालवलं, ते देशासाठी शहीद झाले. त्यातून एक परंपरा तयार झाली आणि त्यामुळे देखील एक वातावरण तयार झालं. मात्र गांधींनी लोक आंदोलन उभं केलं. त्यांनी प्रत्येक कामाला स्वातंत्र्याच्या रंगानं रंगवून टाकलं. इंग्रजांना कधीही अंदाज देखील आला नाही की दांडी यात्रेमुळे एक खूप मोठी क्रांती होईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांनी सामूहिकतेची भावना निर्माण केली आणि लोकशिस्तीचं सामर्थ्य ओळखलं. माझ्यासाठी आज देखील ते तितकंच महत्त्वाचं आहे. मी कोणतंही काम करतो तेव्हा सर्वसामान्यांना जोडण्याचाच माझा प्रयत्न असतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की 2013 मध्ये जेव्हा पक्षानं त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं तेव्हा लोक म्हणत होते की त्यांनी तर एका राज्याचा कारभार पाहिला आहे, त्यांना परराष्ट्र धोरण कसं काय समजणार. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, त्यावेळेस मी म्हटलं होतं की एका मुलाखतीत संपूर्ण परराष्ट्र धोरण तर मला समजवता येणार नाही. मात्र मी तुम्हाला फक्त इतकंच सांगतो की हिंदुस्तान नजर झुकवून बोलणार नाही, नजर वर करून देखील बोलणार नाही. मात्र आत्ता हिंदुस्तान नजरेला नजर भिडवून बोलेल. आज देखील मी त्याच विचारांनी पुढे जात आहे. मोदी म्हणाले, माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी आहे. मात्र कोणालाही तुच्छ लेखणं, निंदा नारस्ती करणं हे माझ्या संस्कृतीचं संस्कार नाहीत आणि माझी सांस्कृतिक परंपरा देखील नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यूस्टनच्या स्टेडियम मधील हाऊडी मोदी कार्यक्रमाचाही उल्लेख केला.
त्यांनी भाषणानंतर जेव्हा ट्रम्प यांना विचारलं की स्टेडियमला चक्कर मारूया का, तेव्हा ते लगेच तयार झाले. मोदी म्हणाले, अमेरिकेची सुरक्षा व्यवस्था अवस्थ झाली होती. तुम्हाला माहित आहे की किती कडक सुरक्षा असते, किती तपासणी होते, या व्यक्तीमध्ये किती हिंमत आहे, ही गोष्ट माझ्या मनाला भिडली. ते स्वतः निर्णय घेतात आणि दुसरं म्हणजे त्यांना मोदींवर विश्वास आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की ट्रम्प यांनी सर्व प्रोटोकॉल मोडत त्यांना सर्व भवन दाखवलं. मोदी म्हणाले, ते अमेरिका फर्स्ट धोरण असणारे आहेत आणि मी भारत फर्स्ट धोरण असणारा आहे. आमची जोडी बरोबर जमते. पंतप्रधान मोदी यांनी चीन बरोबरच्या संबंधावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची देखील उत्तरं दिली. ते म्हणाले की दोन्ही देशांमध्ये प्राचीन काळापासूनचे संबंध आहेत. एकेकाळी जगाच्या अर्थव्यवस्थेत अर्धा वाटा भारत आणि चीनचा असायचा. असं असूनही ते असंही म्हणाले की दोन्ही देशांमध्ये संघर्षाचा कोणताही इतिहास नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले, कधी काळी चीनवर बुद्धांचा खूप मोठा प्रभाव होता. भारतातूनच हा विचार तिथे गेला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन्ही देशांमधील संबंध कायमस्वरूपी असेच भक्कम असले पाहिजेत. दोन शेजारी देशांमध्ये काहीतरी होत असतं. कधी कधी मतभेद होणं देखील स्वाभाविक आहे. कुटुंबात देखील असं होत असतं. मात्र आमच्यातील मतभेदांचं रूपांतर वादात होऊ नये असं आमचं प्रयत्न आहे. गलवान घटनेकडे इशारा करत मोदी म्हणाले, 2020 मध्ये सीमेवर ज्या घटना घडल्या त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अलीकडेच राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी माझी भेट झाली. त्यानंतर सीमेवर जो तणाव होता तो निवळला असून स्थिती सामान्य झाली आहे. यामुळे आता नरेंद्र मोदी यांची देशभरात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकन पॉडकास्टरला पंतप्रधान मुलाखत देऊ शकतात, मग आपल्या स्वतःच्या देशातील मीडिया समोर येण्यासाठी ते कोणाला घाबरतात, असं देखील विचारलं जात आहे. पंतप्रधानांच्या या मुलाखतीवर तुमची काय मतं आहेत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.